शिरपूर तालुका गांजा उत्पादनाचे हब झाले आहे। आदिवासी बहुल पाड्यात तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी व वन कर्मचाऱ्यांची अभद्र टोळी कार्यरत झाली आहे। सांगवी पोलीस ठाण्यात बदली व्हावी म्हणून 50 लाखांची बोली लावली जाते। या गांजा शेतीमुळेच अधिकाऱ्यांची किमान 5 कोटींची चांदी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। माजी आमदार अनिल गोटे यांनी नगाव तालुका धुळेजवळील मल्हारबागेमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले, तेजस गोटे, प्रशांत भदाणे, संजय बगदे, अविनाश वाघ आदी यावेळी उपस्थित होते। माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की शिरपूर तालुक्यात सुमारे 1,500 क्षेत्रात गांजा शेती सर्रास केली जात आहे। गेल्या 3-4 वर्षात या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे। या भागात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढलाय। खंडणी गोळा करण्याच्या व्यवसायाने मूळ धरले आहे। पीक पाहणी लावताना तलाठी व कोतवाल शेती शिवारात फिरतात, त्यांना हे सर्व माहिती आहे। तरी त्या क्षेत्रात गांजा असूनही वेगळाच पेरा लावला जातो, म्हणजे यास महसूल विभागही मोठा जबाबदार आहे। तक्रार झाल्यास पोलीस नाटकीपणाने कारवाई करतात, तक्रारदारालाही यात गुंतविले जाते। सांगे त्यास टांगे हा प्रकार वाढल्याने तक्रारी पुढे येत नाहीत। शिरपूर विभागात एलसीबीचा पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांची बिदागी द्यावी लागते। शिरपूर, सांगवी, थानेर पोलीस ठाण्यात बदलीसाठी अधिकाऱ्याला 25 ते 80 लाख मोजावे लागतात। तलाठी बदलीचा दर किमान 2 ते 5 लाखांपर्यंत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। गांजा उत्पादक शेतकरीच नाही तर अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। या भागात भाजपचे आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत, पण ते गांजा विरोधात अवाक्षर काढत नाही। विशेष चौकशी पथक नेमून कारवाईची अपेक्षा श्री गोटे यांनी यावेळी व्यक्त केली।